तर पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये पोलिसांनी लावलेल्या 304च्या कलमावरून आता दावे आणि प्रतिदावे सुरू झाले। पहिल्या एफआयआर मध्ये कलम 304 न लावता फक्त 304 हे कलम लावलं असा दावा आमदार रवींद्र धंगेकरांनी केलाय। तर धंगेकर खोटे नरेटिव्ह सेट करण्यासाठी काहीही करू शकतात। पहिल्या एफआयआर मध्ये 304 कलम आधीपासूनच होतं असा प्रतिदावा मुरलीधर मोहोळ यांनी केलाय। कलम 304 लावण्यावरून दावे प्रतिदावे। आमदार रवींद्र धंगेकर यांचा ट्विट। पुणे अपघात प्रकरणात पहिल्या एफआयआर मध्ये कलम 304 न लावता फक्त 304 कलम लावलं। यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? गुन्ह्याचं गांभीर्य कमी होण्यासाठी ही पळवाट आहे का? पुणेकरांनी प्रकरणामध्ये आवाज उठवल्यानंतर 304 सोबत 304 हे कलम लावण्यात आलं। राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली एफआयआर कॉपी बदलल्याबाबत माहिती नव्हती का, असे सवाल रवींद्र धंगेकर यांनी केले। तर मुरलीधर मोहोळ माजी महापौर यांचं ट्विट। लोक तुम्हाला नाकारतात कारण तुमचा अभ्यास कच्चा। खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता। पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर घेतला जातो, त्यातील कलम योग्य आहेत की नाही हे वरिष्ठ अधिकारी तपासतात। फडणवीसांनी देखील हे सांगितलं की कलम 304 पहिल्यापासून लावला आहे। काँग्रेसच्या आमदारांची सवय की दरवेळेला काहीतरी स्टंट करायचं, खोटं बोलायचं। माझ्या हातात आजही कॉपी बघा, 19 तारखेची ही कॉपी आहे। याच्यामध्ये स्पष्टपणे 304चा उल्लेख केलेला आहे। मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीत काही खोटं बोलायचं, दिशाभूल करायची, आता हे बाद झालं। लोक ओळखायला लागली तुम्हाला। आता उगाच कुठं ते काहीतरी करायचं, राजकारण करायचं, प्रसिद्धी मिळवायची, ते आता बंद करा। जे पहिल्या दिवशी चार्जशीट पाठवलं त्याच्यामध्ये ते काही कलम नव्हती, आता ती कलमं आलीत आणि त्याच्यामुळे त्याला बाल सुधारगृहामध्ये पाठवलं आहे। म्हणजे याचा अर्थ की कोर्टाने त्याचं लक्ष ठेवलं आहे आणि ज्या दिवशी त्यांनी पहिलं चार्जशीट पाठवलं त्याच्यामध्ये ही कलमं नव्हती। हा मुरली मोहोळांचा अभ्यास लय कमी आहे आणि त्यांना ह्याच्यामध्ये बिल्डरला वाचवण्यासाठी बिल्डरच्या मुलाची काळजी लागलेली आणि आम्हाला जनतेची काळजी लागली, हा त्यांच्यात माझ्यात फरक आहे।